आता प्रेम फक्त व्यक्तीनी व्यक्तीवरच करायचं असतं का? तर तसं अजिबात नाही आहे. आपण आपल्या कामावर सुद्धा तितकंच प्रेम करत असतो. तसं जो वादक असतो एखादा, तो त्याच्या वाद्यावरती मनापासून प्रेम करत असतो. आणि असं अत्यंत मनापासून प्रेम करणारा नाशिकचा पहिला संतूर वादक, जो संतूरवरती प्रेम करतो, वय वर्ष केवळ 16, पण 2 वर्षांपासून तो संतूर वाजवतोय. मंगेश जगताप यांच्याकडे त्याचं संतूरचं शिक्षण सुरू आहे. आणि एवढ्या लहान वयामध्ये इतकं अवघड वाद्य, इतक्या लीलया वाजवणं हे फार कमी दिसतं आपल्याला. ते नाशिकमधलं उदाहरण तनय जगताप. एकदा तनय करता जोरदार टाळ्यांचा गजर आपण करूया. पुढच्या गाण्याकडे आपण वळणार आहोत. एक छोटासा किस्सा. एकदा लता मंगेशकरांच्या घरी सकाळी सकाळी मदन मोहननी दार वाजवलं. मदन मोहन येणार आहेत हे लताबाईंना काही माहिती नव्हतं. त्यांनी दार उघडलं तर समोर मदन मोहन. त्यांना कळे ना इतक्या सकाळी हे का आलेत. त्यांनी विचारलं, या काय अचानक येणं झालं, कसं काय? त्यावर मदन मोहननी सांगितलं की लहानपणी एका ज्योतिषाने माझा हात बघितला होता आणि मला असं सांगितलं होतं की तुला किती मुलं होतील, कधी लग्न होईल, किती तुझ्या आयुष्यामध्ये पैसा असेल, तुझं आयुष्य किती असेल, हे सगळं सांगितलं होतं. पण तुझ्या नशिबामध्ये लता मंगेशकर नावाचा एक दिव्य स्वर असेल ही गोष्ट मात्र त्यांनी मला सांगितलेली नव्हती. तीच गोष्ट सांगायला म्हणून मी आज तुमच्याकडे सकाळी सकाळी आलो आहे. आणि मला असं वाटतं की खरं तर केवळ मदन मोहनच्याच बाबतीत नाही तर अनेक संगीतकारांच्या बाबतीमध्ये त्यांच्या नशिबामध्ये लता मंगेशकर नावाचा दिव्य स्वर होता हे खरं होतं. पण मदन मोहन आणि लता मंगेशकर यांचं जे नातं होतं ते मात्र इतर सगळ्या संगीतकारांपेक्षा वेगळं होतं. त्याचं आणखीन एक छोटंसं उदाहरण देतो. लता मंगेशकरांच्या आवडीची जी 10 गाणी त्यांनी निवडलेली आहेत त्या 10 गाण्यांमधली 2 गाणी मदन मोहनची आहेत. यातच मदन मोहनचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. त्या 2 गाण्यांमधलं एक गाणं ऐकूया.
मंडळी, प्रत्येक वाद्याची स्वतःची अशी एक वेगळी खासियत असते. आता समजा हार्मोनियमचं उदाहरण घेऊयात. हार्मोनियम खरं तर पाश्चात्य बनावटीचं जर्मन देशातलं वाद्य, पण ते आज आपल्या भारतीय संगीतामध्ये इतकं एकरूप झालं आहे. आणि हार्मोनियमचं वैशिष्ट्य काय आहे तर ते जेव्हा वाजते हार्मोनियम तेव्हा वाऱ्याची एखादी हलकीशी झुळूक आपल्याला स्पर्श करून चालली की काय असा आभास निर्माण होतो. इतकं ते त्या वादकानं वाजवलेलं त्याचं जे कसब आहे ते दाखवलेलं असतं. किंवा तबला जेव्हा वाजतो तेव्हा तो नुसता वाजत नाही तर तो आपल्याशी बोलतोय की काय असं वाटतं. धा धिन धिन धा, धा धिन धिन धा, धा तिन तिन ता, ता धिन धिन धा. आपल्याशी संवाद साधल्यासारखं ते वाजवणं असतं. आणि तसं वाजवणं अर्थातच त्या वाद्याचं जरी वैशिष्ट्य असलं तरी सुद्धा वादकाचं सुद्धा ते वैशिष्ट्य असतं. आणि असा अतिशय उत्तम आणि गाता ठेका ज्याला म्हणता येईल असा गाता ठेका देणारा आत्ता मगाच्या दोन्ही गाण्यांमध्ये जो आपण ऐकला तो आमच्या रसिक कुलकर्णी या तरुण मित्राच्या तबला वादनातून